नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला विषय आहे गणित। आपलं पहिलं प्रकरण आहे मुलांनो, ते आहे परिमेय व अपरिमेय संख्या। हे आहे आपलं पहिलं प्रकरण। चला तर मग मुलांनो, आपल्या पहिल्या प्रकरणाला म्हणजेच परिमेय व अपरिमेय संख्या हे जे काही आपलं प्रकरण आहे त्या प्रकरणाला आता आपण सुरुवात करणार आहोत। बघा मुलांनो, परिमेय व अपरिमेय संख्या याचा आपण अभ्यास करणार आहोत, तसेच त्याच्यावर सराव घेणार आहोत, खेळ देखील घेणार आहोत आणि त्यावर परीक्षा देखील घेऊन प्रश्न उत्तरांचं स्पष्टीकरण देखील करणार आहोत। मग आपण परिमेय संख्या व अपरिमेय संख्येच्या अभ्यासाला तर आपण सुरुवात करूया परिमेय संख्या व अपरिमेय संख्या ह्या लेसनला। बघा, आपल्या प्रस्तावनामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, काय आपण या पाठामध्ये शिकणार आहोत। तर आपण या पाठामध्ये मुलांना परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय हे तर आपण शिकणारच आहोत, तसेच परिमेय संख्या ह्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हे देखील आपण शिकणार आहोत। बघा, संख्या रेषेवरील परिमेय संख्या दाखवणे, तसेच त्यांचा क्रमसंबंध आणि त्याचे दशांश रूप व अपरिमेय संख्या यांचा जो अभ्यास आहे, या सगळ्या घटकांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत। बघा मुलांनो, या प्रकरणामध्ये आपण या सगळे घटक तर अभ्यासणार आहोतच, पुन्हा आपण सराव, खेळ, परीक्षा याद्वारे देखील हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहा, आपल्याला इथे सांगितलेलं आहे की जो परिमेय आणि अपरिमेय संख्या आहे त्या म्हणजे नेमकं काय। तर बघा, आपण नैसर्गिक संख्या समूह, जे नैसर्गिक संख्या समूह आहे ते म्हणजे काय ते देखील आपण शिकलेलो आहोत। तसेच पूर्ण संख्या समूह, पूर्णांक संख्या समूह आणि परिमेय संख्या व समूह संख्या यांची ओळख जी आहे ते आपण करून घेतलेली आहे। पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत की नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत, तसेच पूर्ण संख्या कोणत्या आहेत आणि अपूर्ण संख्या कोणत्या आहेत, या सगळ्या आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत। तर बघा मुलांनो, इथे नैसर्गिक संख्या समूह आपण इथे बघू शकतो की नैसर्गिक संख्या समूह म्हणजे काय, तर ज्या सगळ्या इथे संख्या आपल्याला दाखवलेल्या आहेत 1 2 3 4 ह्या काय आहेत, तर ह्या नैसर्गिक संख्या आहे ज्या आपण ह्या चित्रामध्ये पाहू शकतो। आता ह्या आहेत पूर्ण संख्या। बघा, पूर्ण संख्या कुठल्या आहेत, तर 0 1 2 3 4 ह्या काय आहेत, तर ह्या आहे पूर्ण संख्या समूह। या संख्या समूहाला काय म्हणतात, तर पूर्ण संख्या समूह असे म्हणतात। बघा, आता आपण पाहणार आहोत कुठल्या संख्या, तर पूर्णांक संख्या समूह। कुठल्या आहेत पूर्णांक संख्या समूह पाहूयात। बघा, -4 -3 -2 -1 तसेच 0 1 2 3 ह्या सगळ्या काय आहेत, तर ह्या पूर्णांक संख्यांचा समूह आहे। आता ह्या चित्रांद्वारे आपण काय केलेलं आहे, तर पूर्णांक संख्या समूह, तसेच नैसर्गिक संख्या समूह आणि पूर्णांक संख्या समूह यांचे चार्ट जे आहे ते आपण बघितलेले आहे। आता बघा, हे आहे परिमेय संख्या समूह। आता परिमेय संख्या समूह कुठले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत, अगदी चित्र स्वरूपात आपण ते पाहणार आहोत। तर पहा मुलांना, आपल्याला हा मुलगा काय दाखवत आहे, तर बघा परिमेय संख्या समूहाचा चार्ट दाखवत आहे आणि त्या परिमेय संख्या समूह कुठले आहेत, त्यांचा गट कुठला आहे, ग्रुप कुठला आहे, तर तो आहे -25/3 10/-7 तसेच -4 0 3 8 32/3 67/5 ह्या सगळ्या काय आहेत, तर ह्या सगळ्या संख्यांना आपण काय म्हणणार आहोत, तर परिमेय संख्या समूह म्हणजेच परिमेय संख्या समूहाचा हा काय आहे, तर एकंदरीत हा गट आहे ज्या परिमेय संख्या म्हणून ओळखल्या जातात। आपण इथे अभ्यासलेला आहे मुलांनो, नैसर्गिक संख्या अभ्यासलेला आहे, तसेच पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्यांचा समूह देखील आपण चित्राद्वारे इथे पाहिलेला आहे। आता आपण जो दुसरे आहे ते मग परिमेय संख्या सुद्धा आपण इथे बघणार आहोत। त्या कुठल्या आहेत, तर पहा मुलांनो, m/n m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात। बघा, m/n या रूपातील संख्येला सुद्धा काय म्हटलं जातं, तर परिमेय संख्या असे म्हटलं जातं। येथे m व n हे पूर्णांक असतात, परंतु n जो आहे तो काय नसतो, तर n जो आहे तो 0 नसतो। हे आपण या उदाहरणाद्वारे बघू शकतो।
जो आपली पुढचं आपलं उदाहरण आहे ते देखील आपण बघणार आहोत. हे आहे परिमेय संख्या समूह जो आहे तो आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण m/n हे देखील उदाहरण बघितलेलं आहे. आता दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात हे देखील आपण पाहिलेलं आहे. दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान काय असतात तर असंख्य अपरिमेय संख्या असतात जे आपण चित्रांद्वारे बघितलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत की संख्या रेषा ज्या आहेत त्या संख्या रेषेवर सुद्धा आपण काय करणार आहोत तर परिमेय संख्या ज्या आहेत त्या देखील आपण इथे जाणून घेणार आहोत. तर बघा मुलांना, आपल्याला काही उदाहरणे दिले जातील, ते संख्या रेषेद्वारे आपल्याला काय करायचे आहे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. बघा 7/3 2 वजा 2/3. आता ह्या काय आहेत तर या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हे देखील आपण पाहणार आहोत. बघा, प्रथम एक संख्या रेषा काढूया. आता ही जी संख्या रेषा आहे ती आता आपण इथे काढून घेतलेली आहे आणि या संख्या रेषेद्वारे आपल्याला काय करायचं आहे तर या संख्या रेषेद्वारे आपल्याला 7/3 तसेच 2 वजा 2/3 ह्या ज्या रेषा हे ज्या संख्या आहेत त्या संख्या आपल्याला यावर दाखवायच्या आहेत. आता बघा 7/3 बरोबर 7 गुणिले 1/3 हे आपण ह्या संख्या रेषेवर कसं दाखवू शकतो ते आपण बघणार आहोत. बघा, म्हणून शून्याचे उजवीकडील प्रत्येक एककाचे आपल्याला काय करावे लागेल तर 3 समान भाग करावे लागेल. जे शून्यापासून 7वा बिंदू आपल्याला मोजायचा आहे मग तो किती येणार आहे 7/3 ही संख्या दाखवेल किंवा 7/3 बरोबर 2 अधिक 1/3 जे आपण काय करू शकतो ह्या संख्या रेषेवर पाहू शकतो. बघा, या संख्या रेषेवर 7 बिंदू आपण पुढे गेलो तर 7/3 ही जी संख्या आहे ते आपण संख्या रेषेवर बघू शकतो जी आपल्याला दाखवलेली आहे. बघा, म्हणून 2 या संख्येचा पुढील जो नंबर आहे तो आहे 1/3. एकक अंतरावरील जो बिंदू आहे तो आहे 7/3 ही संख्या आपल्याला दाखवता येते. 7 बिंदू पुढे म्हणजेच काय तर 7/3 ही संख्या आपण बघितलेली आहे. आता बघा संख्या रेषेवर आपण काय बघू शकतो पहा तर संख्या रेषेवर आपण पाहू शकतो की वजा 2/3 ही संख्या दाखवण्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागेल तर 2/3 ही संख्या दाखवून शून्याच्या डाव्या बाजूला तेवढ्याच अंतरावर आपल्याला काय करावं लागेल तर वजा 2/3 ही संख्या आपल्याला दाखवता येईल. सेम उजवीकडे आपण 2/3 ही संख्या पाहणार आहोत आणि तेवढ्याच अंतरावर आपण वजा 2/3 ही संख्या देखील पाहणार आहोत जे आपण इथे दाखवू शकतो. बघा, हे आहे 2/3 आणि त्याच्या अपोजिटच आपण कुठली संख्या दाखवलेली आहे वजा 2/3 ही संख्या आपण दाखवलेली आहे. तर ही झाली संख्या रेषेवरील आपण काय दाखवू शकतो तर ज्या संख्या आपल्याला विचारलेल्या आहेत त्या आपण दाखवलेल्या आहेत. आता बघा, आणखी काही परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत किंवा काढायच्या आहेत. त्या कुठल्या आहेत बघा, एक आपण काय काढलेली आहे तर इथे संख्या रेषा आपण काढून घेतलेली आहे. मग 7/5 तसेच वजा 2/5 वजा 4/5 आपण बघू शकतो की इथे काय आहे की काही संख्या ज्या आहेत त्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. बघा, इथे आपण काढलेली आहे एक संख्या रेषा. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की वजा 2/5 हे देखील जी संख्या आहे ते आपण संख्या रेषेवर दाखवलेली आहे. तसेच 7/5 ही जी संख्या आहे ती देखील आपण संख्या रेषेवर दाखवलेली आहे. आता बघा, आपल्याला पुढचा जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर देखील आपल्याला द्यायचं आहे की दिलेल्या संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. बघा, काय आपल्याला प्रश्न इथे विचारलेले आहेत तर ते आपण पाहणार आहोत की या संख्या रेषेवर काही प्रश्न विचारले जातील आणि त्याची उत्तरे जे आहेत ते आपल्याला द्यायची आहेत. बघा, बिंदू बी हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो तर बिंदू बी हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो तर वजा 20/8 ही काय करतो तर ही परिमेय बिंदू बी ही संख्या दर्शवतो. तसेच आपण इथे पाहू शकतो की दुसरा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे की सी हा जो बिंदू आहे सी हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो तर सी जो बिंदू आहे तो आपल्याला 5/8 ही संख्या दर्शवतो.
पुढचे जे उदाहरणं आहेत ते देखील आपण घेणार आहोत. तर बघा, पुढचे जे उदाहरणं आहेत ते आपल्याला सांगितलेले आहे परिमेय संख्याचे आणि अपरिमेय संख्याचे. ते काय आहेत ते देखील आपण अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांना, आपल्याला इथे सांगितल्याप्रमाणे आपण पाहू शकतो की इथे आपल्याला विचारलेलं आहे, आपण पाहू शकतो की संख्या रेषा व संख्येच्या प्रत्येक जोडीमध्ये डावीकडील संख्या उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा लहान असते हे आपल्याला माहीत आहे. डावीकडील जी संख्या आहे ती उजवीपेक्षा कशी असते तर लहान असते. तसेच परिमेय संख्येचा अंश व छेद यांना एकाच शून्येतर संख्येने गुणले तर संख्या तीच राहते किंवा तिची किंमत बदलत नाही. त्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ते एक्झाम्पल कुठलं आहे तर म्हणजे A/B बरोबर KA/KB. म्हणजेच इथे काय आहे की K ऐवजी 0 हा नाही, हे आपल्याला इथे ह्या उदाहरणाद्वारे सांगितलेलं आहे. पुढचे देखील आपण उदाहरणं बघणार आहोत. तर पुढचे जे उदाहरण आहे ते आपण इथे पाहू शकतो. बघा मुलांनो, काय आहे पुढचं उदाहरण. तर एक जे पहिलं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ते आहे 5/4 व 2/3 यांचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे. आणि लहान मोठेपणा ठरवण्याचं जे काही साईन आहे ते आपण इथे बघू शकतो. हे चिन्ह जर आपण वापरलं तर म्हणजे एखादी संख्या एखाद्या संख्येपेक्षा लहान आहे. आणि हे जर चिन्ह आपण वापरलं तर म्हणजेच काय की एखादी संख्या एखाद्या संख्येपेक्षा कशी आहे तर मोठी आहे. ह्या दोन चिन्हांचा अशा प्रकारे आपण काय करू शकतो, वापर करू शकतो. बघा, यापैकी योग्य चिन्हांचा उपयोग आपल्याला काय करायचा आहे तर लिहायचा आहे. म्हणजेच बघा, आपल्याला दिलेलं उदाहरण आपण इथे सोडवलेलं आहे की 5/4 ला आपल्याला कशाने गुणायचं आहे तर 3 ने आपल्याला गुणायचं आहे. म्हणून 5 × 3/4 × 3, मग 5×3 15 आणि 4×3 12. म्हणजेच आपला जो संख्या आलेली आहे ती आहे 15/12. मग आता आपल्याला या संख्येला देखील कशाने गुणायचं आहे तर 4 ने गुणायचं आहे. तिरकस काय करतो आपण इथे छेदाने गुणून घेत आहोत. म्हणून 2/3 ला आपण कशाने गुणलेलं आहे तर 4 ने गुणलेलं आहे. म्हणून 2 × 4 छेद 3 × 4. 4 दुणे किती होतात 8 आणि 4×3 12. म्हणजेच इथे संख्या कुठली मिळालेली आहे आपल्याला तर 8/12 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. मग 15/12 ही संख्या जी आहे 8/12 पेक्षा कशी आहे तर मोठी आहे, जी आपण ह्या चिन्हाने दाखवलेली आहे. म्हणूनच आपल्याला ह्या दोनपैकी कुठली मोठी आहे ते दाखवण्यासाठी आपण काय करणार आहोत तर या साइनचा वापर करणार आहोत. म्हणून 5/4 2/3 ही कशापेक्षा मोठी आहे तर 5/4 ही 2/3 पेक्षा कशी आहे मोठी आहे, जे आपण ह्या साइनने काय केलेलं आहे दाखवलेलं आहे. अशाच प्रकारचे आपण पुढचे देखील उदाहरणे घेणार आहोत. तर बघा, पुढचं जे आपल्याला उदाहरण विचारलेलं आहे ते बघा काय आहे. तर उदाहरण 2 आपलं असं आहे की -7/9 आणि 4/5 या परिमेय संख्येची आपल्याला काय करायचे आहे तर तुलना करायची आहे. ती तुलना बघा कशी करायची आहे. ऋण संख्या नेहमी धन संख्येपेक्षा कशी असते तर लहान असते. म्हणून -7/9 ही कशापेक्षा मोठी आहे किंवा कशापेक्षा लहान आहे तर 4/5 पेक्षा -7/9 ही कशी आहे लहान आहे. म्हणून दोन ऋण संख्येची तुलना करण्यासाठी आपण काय करणार आहोत तर A, B या धनसंख्या असून A जर B पेक्षा मोठा असेल तर A हा -B पेक्षा कसा आहे मोठा आहे. मग याचा अनुभव आपण काय करणार आहोत, या उदाहरणाद्वारे याचा अनुभव आपण घेणार आहोत. तो बघा, -2 इथे काय सांगितलेलं आहे की 2 हे 3 पेक्षा कसे आहेत तर 2 हे लहान आहे आणि 3 हे मोठे आहेत. पण -2 हे -3 पेक्षा कसे आहेत मोठे आहेत. हे दिलेल्या उदाहरणावरून आपण सिद्ध करत आहोत की -2 हे -3 पेक्षा कसे आहेत तर मोठे आहेत. म्हणून आपल्याला हे जे उदाहरण इथे दिलेलं आहे तिथे आपल्याला असं सांगता येईल की 5/4 हे 7/4 पेक्षा कसे आहेत लहान आहेत. मग मोठी संख्या कुठली झाली तर 7/4 ही संख्या मोठी झालेली आहे. हे आपण ह्या साइडने दाखवलेलं आहे की आता इथे वजाचं चिन्ह दिलेलं आहे.
आपण इथे एक्झाम्पल दिलं होतं की -2 हे -3 पेक्षा कसे आहेत, मोठे आहेत. मग वजाचं चिन्ह आल्यामुळे आपण काय करणार आहोत, तर -5/4 हे -7/4 पेक्षा कसे आहेत, तर मोठे आहेत. हे या उदाहरणाद्वारे आपण सिद्ध केलेलं आहे. पुढचं देखील आपण उदाहरण घेणार आहोत. तर पहा, पुढचं जे आपलं उदाहरण आहे ते असं आहे की तिसरं जे आपलं उदाहरण आहे -7/2 -7/3 आणि दुसरी जी संख्या आहे -5/2 यांची आपल्याला तुलना करायची आहे. मग याची उकल आपण कशी करून घेतली आहे पाहूया. मग 7/3 ला आपल्याला 2 ने गुणायचं आहे. का? कारण आपल्याला काय करायचं आहे, जो छेद आहे तो समान करायचा आहे. म्हणून आपण 7 ला कशाने गुणलं, तर 2 ने गुणलं. म्हणून 7 दुने किती, तर 14 आणि 3 दुने किती, तर 6. 3 दुने 6. आता -5/2 ला देखील आपण काय करणार आहोत, 3 ने म्हणजे छेदाने गुणणार आहोत. बघा, 5त्रिक 15 आणि 3 दुने 6. तर आपल्या इथे छेद समान झालेला आहे. म्हणून बघा, आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे ते कुठलं आहे, तर जी संख्या आपल्याला मिळालेली आहे ती आहे 14/6 आणि जी दुसरी संख्या आहे ती आहे आपली 15/6. तर मग इथे 14/6 यापेक्षा मोठी संख्या कुठली आहे, तर 15/6 ही संख्या मोठी आहे, जे आपण ह्या साईडने दाखवलेलं आहे. मग आता बघा, 7/3 आपण वजाचं चिन्ह काढलेलं आहे आणि 5/2 इथेही वजाचं चिन्ह नाहीये. मग 7/3 पेक्षा 5/2 ही संख्या कशी आहे, लहान आहे, जे या साईनने आपण काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे. आता त्याच्या उलट आपल्याला करायचं आहे, वजाचं साईन आपल्याला द्यायचं आहे. बघा, -7/3 हे -5/2 पेक्षा कसे आहेत, तर मोठे आहेत. म्हणून हे देखील आपण या उदाहरणाद्वारे काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. आता पुढचं देखील आपण उदाहरण बघणार आहोत. तर आपलं जे पुढचं उदाहरण आहे ते देखील आपण घेऊयात. जे आपलं चौथं उदाहरण आहे त्यामध्ये काही संख्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्यांचं आपल्याला परिमेय संख्या या आहेत, तसेच त्यांची तुलना आपल्याला करायची आहे. बघा, 3/5 व 6/10 ह्या काय आहेत, तर ह्या परिमेय संख्या आहेत आणि याची तुलना आपल्याला करून घ्यायची आहे. मग याची तुलना आपण केलेली आहे की 3/5 बरोबर 3ला आपण कशाने गुणलं आहे, तर 2ने. म्हणजेच आपल्याला छेद किती करायचा आहे, समान करायचा आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे, तर छेद समान करण्यासाठी आपण 3ला 2ने गुणलेलं आहे. म्हणून 3 दुने 6 आणि 5 दुने 10. तर इथे छेद समान झालेला आहे 6/10. म्हणून आपण छेद समान करून घेतलेला आहे. आता 3/5 आणि 6/2 ह्या 6/10 ह्या संख्या कशा आहेत, तर त्या इक्वल आहेत, त्या बरोबरीच्या आहेत. हे आपण ह्या उदाहरणाद्वारे सिद्ध केलेलं आहे. आता परिमेय संख्येची तुलना करताना खालील नियम उपयोगी पडतात. परिमेय संख्येची आपल्याला तुलना करायची आहे, पण त्यासाठी काय आहेत, तर काही नियम आपल्याला आखून दिलेले आहेत. ते नियम कुठले आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पहा, a/b व c/d या परिमेय संख्यामध्ये जर b आणि d धनसंख्या असतील आणि जर a गुणिले d हा जो आहे b गुणिले c पेक्षा मोठा असेल, तर a/b हा c/d पेक्षा कसा असेल, तर मोठा असेल. हे झालं आहे आपलं एक काही नियम. या नियमानुसार आपल्याला काय करायचे आहे, तर पुढचे काही उदाहरणं सोडवायचे आहे. दुसरं आपल्याला बघा काय दिलेलं आहे, तर दुसरं आपल्याला दिलेलं आहे जे सूत्र आहे आपलं, ते काही नियम आपल्याला जे दिलेले आहेत हे 3 नियम आहेत. जर पहिला जो नियम आहे तो आपण पाहिलेला आहे आणि आता आपला दुसरा जो नियम आहे तो आहे a गुणिले d बरोबर b गुणिले c. तर a/b बरोबर c/d हे दोघं काय आहेत, तर बरोबर आहेत, इक्वल आहेत. त्यानंतर जर a गुणिले d हे b गुणिले c पेक्षा मोठे असतील, तर हे कुठल्या चिन्हाने आपण दाखवणार आहोत, तर a/b c/d हे c/d पेक्षा a/b काय आहे, तर हे मोठे आहेत, जे आपण ह्या साईडने दाखवलेले आहेत. तर हे काही नियम आहेत. या नियमांच्या आधारेच आपल्याला पुढील जे काही उदाहरणं आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर ते देखील आपण सोडवणार आहोत. पुढचे काही नियम जे आपण समजून घेतलेले आहेत त्या नियमांच्या आधारे काही जे उदाहरणं आहेत ते आपण इथे बघणार आहोत. तर आता उदाहरण 5वं जे आहे ते आपण इथे पाहणार आहोत. 0.9/5 हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. त्याची उकल आपण इथे करून घेतलेली आहे. बघा कशी,
तर संख्येरेषेवर आपल्याला काय करायचं आहे, तर संख्यांच्या प्रत्येक जोडीमध्ये डावीकडील संख्या उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा कशी असते, तर ती लहान असते. म्हणून -9/5 शून्याच्या डावीकडे येते. आपल्याला माहीत आहे शून्य हा कुठे असतो, मध्ये असतो आणि त्याच्या डावीकडे -9/5 ही संख्या येते. म्हणून शून्य हा -9/5 पेक्षा कसा आहे, तर मोठा आहे, जे आपण या साईडने दाखवलेलं आहे. पुढचं जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण घेणार आहोत, ते देखील आपण समजून घेणार आहोत. तर पहा मुलांना, आणखी काही संख्यांचा लहान मोठेपणा जो आहे तो आपल्याला ठरवायचा आहे. कुठली संख्या कुठल्या संख्येपेक्षा लहान आहे किंवा मोठी आहे हे आपण या उदाहरणाद्वारे बघणार आहोत. तर आपलं 6वं जे उदाहरण आहे ते आहे 12/15 आणि 3/5. याचे उकल आपण केलेले आहे. पहा, 3/5 आपल्याला काय करायचं आहे, छेद समान करून घ्यायचा आहे. म्हणून आपण 3ला कशाने गुणलेला आहे, 3ने गुणलेला आहे. म्हणून 3 त्रिक 9, 5 त्रिक 15. आपलं काय संख्या आली आहे, 9/15. या परिमेय संख्येची तुलना आपल्याला कशाशी करायची आहे, तर 12/15शी करायची आहे. म्हणून 12/15 ग्रेटर दॅन 9/15. म्हणजे 12/15 हे 9/15 पेक्षा कसे आहेत, अगदी बरोबर मोठे आहेत. हे झाले आपले काही उदाहरणं जे आपण नियमांच्या आधारे इथे सॉल्व केलेले आहेत. आता जो पुढचा पॉईंट आहे ते देखील आपण घेणार आहोत. तर जो आपला पुढचा पॉईंट आहे मुलांना, तो बघा काय आहे. तर आपण इथे पाहू शकतो की परिमेय संख्यांच्या अंशाला छेदाने भागताना दशांश अपूर्णांकाचा उपयोग केला तर त्या संख्येचे दशांश रूप आपल्याला मिळत असते. ते कसे, तर उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे. काय उदाहरणार्थ आहे, तर 7/4 बरोबर 4ने जर आपण 7ला भागितलं तर आपल्याला कुठली संख्या मिळते, तर 1.75 ही संख्या आपल्याला मिळते. येथे 7ला 4ने भागितल्यावर बाकी काय येणार आहे, तर 7ने जर आपण 4ला भागितलं तर बाकी 0 येणार आहे. आणि आपला भागाकार काय येणार आहे, तर 1.75 हा आपला भागाकार येणार आहे आणि बाकी जे आहे ती 0 येणार आहे. म्हणून भागाकाराची इथे जी क्रिया आहे आपली ती पूर्ण झालेली आहे, कारण बाकी काय आलेलं आहे, 0 आलेलं आहे. म्हणून भागाकाराची जी क्रिया आहे ती आपण इथे पूर्ण करून घेतलेली आहे. मग बघूया, परिमेय संख्येचा अंशा दशांश रूपता खंडित तसेच दशांश रूप असे म्हणतात. ते कसे आपण सिद्ध करणार आहोत इथे पाहणार आहोत. तर इथे आपण पाहू शकतो, एका एक्झाम्पलद्वारे काही उदाहरण इथे आपल्याला दिलेले आहे आणि त्या उदाहरणाद्वारे आपण पाहू शकतो की आपल्याला इथे असं सांगता येईल की काही परिमेय संख्या ज्या आहेत, आपल्याला माहीत आहे की परिमेय संख्या अखंड ह्या कशा असतात, तर आवर्ती दशांश रूपात त्या लिहिल्या जातात. कशामध्ये, आवर्ती दशांश रूपात. आता आवर्ती म्हणजे काय हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो होतो. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणाऱ्या ज्या संख्या आहे त्यांना काय म्हटलं जातं, तर आवर्ती दशांश चिन्ह म्हटलं जातं. तर उदाहरण आपल्याला इथे दिलेले आहेत. उदाहरण आपल्याला इथे दिलेले आहेत ते बघा काय आहे. तर पहिलं आपल्याला दिलेलं आहे 7/6 बरोबर, जर 6ने आपण 7ला भागितलं तर काय येणार आहे बघा, बरोबर 1.16666 हा आपला काय येणार आहे, भागाकार येणार आहे. म्हणजेच पुन्हा पुन्हा काय होणार आहे, तर तीच संख्या येणार आहे. म्हणून बरोबर 1.116 यावर आपण काय दिलेलं आहे, तर डॉट दिलेला आहे. का, कारण हा डॉट का दिला आहे, हा टिपका आपण का दिलेला आहे, कारण जर आपण 6ला 7ने भागू तर तीच संख्या काय येणार आहे, पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे. म्हणून आपलं जे दुसरं उदाहरण आहे ते बघूया. तर 5/6 बरोबर 0. आता याला 0चा भाग जाणार आहे, कारण 6ने आपल्याला 5ला काय करायचं आहे, भागायचं आहे. म्हणून इथे 0चा भाग जाणार आहे. तर 0.8333 हे काय आलेलं आहे, आपला भागाकार आलेला आहे. म्हणून हे जे 3 आहे ते पुन्हा पुन्हा येणार आहे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, 0.83 वरती आपण ठिपका दिलेला आहे. मग जे तिसरं उदाहरण आहे आपलं ते बघा काय आहे, -5/3 बरोबर, जर 3ने आपण -5ला जर भागितलं तर आपलं उत्तर बघा काय येत आहे, -1.666. मग बरोबर काय येणार आहे, तर -1.6 आणि त्यावर ठिपका येणार आहे, कारण पुढे 6ची जी संख्या आहे ती वाढत जाणार आहे. म्हणून
आणि आपलं जे चौथं एक्झाम्पल आहे ते आपलं चौथं एक्झाम्पल आहे की 22/7 बरोबर. आता 7ने आपण जर 22ला भागितलं तर बघा काय येणार आहे, 3.142857 71428557 हे आपलं काय येणार आहे, भागाकार येणार आहे. म्हणून पहा बरोबर 3 पूर्णांक. आता हे जे 6 नंबर आहेत ते काय होणार आहे, पुन्हा पुन्हा येणार आहेत. म्हणून आपण त्याच्यावरती काय दिलेले आहे, एक रेषा दिलेली आहे. बरोबर किती, तर 3.142857 हे जे 6 नंबर आहेत ते पुन्हा रिपीट होणार आहेत. म्हणून आपण त्यावर काय दिलेले आहे, तर त्यावर एक रेष दिलेली आहे. आता जे 5वं एक्झाम्पल आहे ते देखील आपण घेणार आहोत. तर जे 5वं आपलं एक्झाम्पल आहे ते आपण पाहूया. 23/99. आता 23/99 यांचा जर आपण भागाकार केला तर शून्याचा भाग जाणार आहे 0.2323 बरोबर. याला आपल्याला काय येणार आहे की 2 3 जे आहेत ते पुन्हा पुन्हा रिपीट होणारी संख्या आहे. म्हणून त्यावर आपण काय दिलेलं आहे, तर रेष दिलेली आहे. शून्याचा भागाकार शून्याने भाग केल्यामुळे 0.23 आपलं हे काय येणार आहे, याचा आन्सर येणार आहे, उत्तर येणार आहे. आता आपण पुढे पाहू शकतो की पुढे काही एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहे ते देखील आपण इथे जाणून घेणार आहोत. तर पहा, आपल्याला माहित आहे की प्रत्येक परिमेय संख्या अखंड आवर्ती दशांश रूपात आपण कशी लिहायची ते आपण बघितलेलं आहे काही उदाहरणांद्वारे. आता काही एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे ते बघा काय आहे, 7/4 याला जर आपण भागितलं तर काय होणार आहे, तर 1.75 हे आपलं काय येणार आहे, उत्तर येणार आहे बरोबर. 1.7500. मग ती संख्या आपण कशी लिहायची आहे, तर 1.750 आणि दशांश चिन्ह आपण वरती लिहिणार आहोत. मग याप्रमाणे शून्याचा उपयोग करून खंडित रूप ही अखंड आवर्ती दशांश रूपात आपल्याला लिहिता येते, जे आपण या एक्झाम्पलवरून, या उदाहरणावरून आपण ते सिद्ध केलेलं आहे. पुढचं देखील आपण उदाहरण घेणार आहोत. तर पहा, जे आपलं पुढचं उदाहरण आहे ते कुठलं आहे, तर ते इथे आपण पाहू शकतो की 18/42 बरोबर. याला जर आपण भाग दिला तर शून्याचा भाग जाणार आहे. म्हणून 0.42857142851. पुन्हा पुन्हा त्या 3 संख्या ज्या आहेत त्या रिपीट होत आहे, पुन्हा आवर्ती येत आहेत. म्हणून 0.428571 त्यावर आपण काय केलेलं आहे, तर एक रेषा दिलेली आहे. दुसरं जे एक्झाम्पल आहे ते बघा आपलं काय आहे, -1/3/5. आता याला 5ने आपल्याला काय करायचं आहे, -1/3ला आपल्याला भागायचं आहे. मग आपलं उत्तर बघा काय येणार आहे, तर -20.6 हे आपलं काय आहे, तर जे दुसरं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे त्याचं उत्तर ते आलेलं आहे -20.6. आपण दुसरं देखील काय करू शकतो, काही एक्झाम्पल आहेत ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर बघा ते कुठले आहेत, तर परिमेय संख्येच्या व्यतिरिक्त आणखी अनेक संख्या रेषेवर असतात. त्या कुठल्या आहेत, तर अपरिमेय संख्या म्हणजेच वर्गमुळात 2 ही अशी एक अपरिमेय संख्या आहे. आपण वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर काय करू शकतो, दाखवू शकतो. बघा आता संख्या रेषेवर आपण काय करणार आहोत, तर ह्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण दाखवणार आहोत. इथे आपण पाहू शकतो की एक आपल्याला इथे वर्गमुळात 2 ही संख्या दाखवण्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर कशी दाखवतात, तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण ते दाखवू शकतो. बघा OP. आता इथे आपल्याला एक आकृती दिलेली आहे. ह्या आकृतीमध्ये OP आपल्याला OP वर्गमुळात 2 याची किंमत आपल्याला दिलेली आहे. म्हणून OP बरोबर OA अधिक AP हे काय आहेत, तर वर्ग आहेत. म्हणून 1 वर्ग अधिक एकाचा दुसरा वर्ग बरोबर 1 गुणिले 1 बरोबर किती येणार, तर 1 येणार. म्हणून 1 अधिक 1 बरोबर किती आले, तर 2. मग OP वर्ग बरोबर किती, तर 2. म्हणून OP वर्गमुळात 2 दोन्ही बाजूंची वर्गमुळे आपण इथे घेतलेली आहेत. बघा ह्या आकृतीमध्ये आपण दाखवू शकतो की OP वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर आपण वर्गमुळात 2 संख्या दाखवलेली आहे. तीच आता आपण काय करणार आहोत, तर कंपासच्या सहाय्याने देखील आपण ती संख्या दाखवणार आहोत. बघा आपण इथे काय केलेलं आहे, तर OP एवढं माप आपण कंपासमध्ये घेतलेलं आहे आणि ते आपण दुसऱ्या
बाजूला देखील आपल्याला तेवढंच मापाचं काय करायचं आहे, कोन करायचं आहे आणि ही देखील माप जे आहे क्यूचं, जे क्यू आपण नाव दिलेलं आहे ते माप देखील वर्गमुळात 2 एवढं आलेलं आहे. म्हणजेच ओ क्यू हे अंतर ही वर्गमुळात 2 एवढं आहे. तर बघा, म्हणजेच वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर क्यू या बिंदूने आपण काय केलेले आहे, तर संख्या रेषेवर क्यू या बिंदूने वर्गमुळात 2 ही संख्या आपण दर्शवलेली आहे, जे आपण इथे पाहू शकतो. आता पुढील काही एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे समजून घेणार आहोत, पाहणार आहोत. बघा, त्या कुठल्या आहेत, तर मागील इयत्तेत आपण काय शिकलो होतो ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, मागील इयत्तेत आपण पाय म्हणजे काय, तर हे काय आहे, पायाचं चिन्ह आहे, हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो होतो. तसेच आपण इथे संख्या कुठल्या, पाय ही संख्या परिमेय नाही हे आपण शिकलो होतो. म्हणजेच ती संख्या अपरिमेय संख्या आहे. पाय ही जी संख्या आहे ही कुठली आहे, परिमेय नाही आहे असं आपण मागील इयत्तेत शिकलो होतो. म्हणजेच ही जी संख्या आहे ती कुठली संख्या असणार आहे, तर अपरिमेय संख्या असणार आहे. मग आपण व्यवहारात सोयीसाठी काय करतो, तर पायच्या खूप जवळची जी किंमत आहे, खूप जवळची किंमत म्हणजे कुठली, तर 22/7 किंवा 3.14 ही संख्या पायासाठी आपण घेत असतो. आपण जेव्हा पाय जे काही एक्झाम्पल आहेत ते जेव्हा आपण सॉल्व केलं तर पायची किंमत आपण काय घेतली होती, तर 22/7 किंवा 3.14 ही संख्या आपण घेतली होती. पण 22/7 व 3.14 या संख्या कशा आहेत, तर त्या संख्या परिमेय आहेत. म्हणून ज्या संख्या रेषेवर बिंदूने दाखवतात येतात त्या संख्यांना काय म्हणतात, वास्तव संख्या असे म्हणतात. सर्व परिमेय संख्या रेषेवर दाखवता येतात, म्हणून सर्व काय आहेत, तर सर्व संख्या ह्या परिमेय संख्या आहेत, म्हणजे वास्तव संख्या आहेत, जे आपण ह्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि पुढचं देखील आपण एक्झाम्पल पाहू शकतो. तर बघा मुलांनो, पुढचं जे आपलं एक्झाम्पल आहे ते काय आहे, ज्या संख्या रेषेवर बिंदूने दाखवता येतात त्या संख्यांना आपण काय म्हणतो, तर वास्तव संख्या म्हणतो. ज्या संख्या आपण बिंदूने संख्या रेषेवर दाखवतो त्याला वास्तव संख्या असे म्हणतात. सर्व परिमेय संख्या रेषेवर दाखवता येतात हे आपल्याला माहीतच आहे. म्हणून सर्व परिमेय संख्या काय आहेत, तर वास्तव संख्या आहेत. मग तसेच असंख्य परिमेय संख्या देखील काय आहेत, तर असंख्य परिमेय संख्या देखील वास्तव संख्या आहेत. आता वर्गमुळात 2 ही संख्या कशी आहे, तर अपरिमेय संख्या आहे. म्हणून 3 वर्गमुळात 2, 7 अधिक वर्गमुळात 2, तसेच 3 वजा वर्गमुळात 2 इत्यादी सर्व संख्या काय आहेत, परिमेय संख्या आहेत. कुठल्या संख्या आहेत, तर ह्या सगळ्या ज्या संख्या आपल्याला इथे दर्शवलेल्या आहेत त्या अपरिमेय संख्या आहेत. कारण जर 3 वर्गमुळात 2 संख्या परिमेय संख्या असेल तर 3 वर्गमुळात 2/3 ही देखील कशी संख्या आहे, तर ही देखील परिमेय संख्या असायला हवी. मग आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहणार आहोत. बघा, परिमेय संख्या रेषेवर अशा आपल्याला दाखवायच्या आहे की आपल्या ज्या संख्या आपल्याला विचारलेल्या आहे अपरिमेय संख्या त्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. त्या आपण काय करणार आहोत, तर पुढील उदाहरणांद्वारे दाखवणार आहोत. बघा, तसेच वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आपण संख्या रेषेवर दाखवलेली आहे. कुठली संख्या, वर्गमुळात 2 ही संख्या आपण संख्या रेषेवर दाखवलेली आहे. तसेच वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 अशा अपरिमेय संख्याही आपण काय करणार आहोत, तर अशा अपरिमेय संख्या देखील आपण संख्या रेषेवर दाखवणार आहोत. त्याचं देखील आपण काय करणार आहोत, इथे एक्झाम्पल घेणार आहोत. तर पहा मुलांना, इथे आपण पाहू शकतो की आता वर्गमुळात 3 ही संख्या जी आहे ते आपल्याला संख्या रेषेवर दाखवायची आहे. म्हणून क्यू बिंदूपाशी एक लंब रेषा आपण काय केलेली आहे, क्यू बिंदूपाशी आपण एक लंब रेषा काढलेली आहे. त्या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा काय आहे, बिंदू R आहे, जो आपण इथे पाहू शकतो. हे काय आहे, संख्या रेषा आपण इथे दाखवलेली आहे. तिथे आपल्याला वर्गमुळात काय दाखवायचं आहे, 3 ही संख्या दाखवायची आहे. म्हणून बघा, आपण OR जोडला. OR आपण काय केलेला आहे, जोडलेला आहे. मग इथे आपला त्रिकोण कुठला तयार झालेला आहे, तर OPQ. बघा, OP आणि Q हा जो काटकोन आहे तो आपल्याला इथे मिळालेला आहे. नंतर आपण बघू शकतो की इथे लांबी
ओ क्यू बरोबर वर्गमुळात 2 लांबी क्यू आर बरोबर 1 हे आपण इथे पाहू शकतो. तर बघा क्यू वर्गमुळात 2 ही संख्या आपण इथे दर्शवलेली आहे, पण वर्गमुळात 3 ही संख्या आपल्याला दर्शवायची आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय करावं लागणार आहे, तर कंपासच्या सहाय्याने वर्गमुळात 3 ही संख्या आपल्याला दाखवायची आहे. म्हणून बघा लांबी क्यू ओ आर त्याचा वर्ग, त्यानंतर लांबी ओ क्यू याचा देखील वर्ग आहे, अधिक लांबी क्यू आरचा वर्ग, जो आपण इथे पाहू शकतो. आता बघा कंपासच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे, तर वर्गमुळात 3 हे संख्या जी आहे ती दर्शवलेली आहे. याच्या किमती आपण याच्यात टाकून घेतलेल्या आहे पायथागोरसच्या प्रमेयानुसार. बघा वर्गमुळात 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग, म्हणून 2 अधिक 1 बरोबर किती, तर 3. मग लांबी ओ आर बरोबर वर्गमुळात 3 ही संख्या आपल्याला इथे दाखवायची आहे, जे आपण कंपासच्या सहाय्याने काय करणार आहोत, दाखवणार आहोत. तर पहा मुलांना, आपल्याला इथे काय घ्यायचं आहे, तर इथे कंपास घ्यायचा आहे आणि कंपासच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, तर कंपासच्या सहाय्याने सेम जे अंतर आहे ओ आर एवढं अंतर घेऊन आपल्याला काय करायचं आहे, ओ बिंदूवर ठेवून एक रेषा काढायची आहे. मग आपल्याला कुठलं अंतर मिळणार आहे, तर आर सी हे अंतर मिळणार आहे आणि वर्गमुळात 3 हे आपण इथे दर्शवलेले आहे. त्याच्यावर कुठला बिंदू आहे, तर सी हा बिंदू आपण त्याच्यावरती घेतलेला आहे. म्हणजेच ओ आर आणि आर सीची जी किंमत आहे ती कशी आहे, तर सारखी आहे. मग आपण आणखी पुढचे काही जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण घेणार आहोत. बघा संख्या रेषेवर आपल्याला वर्गमुळात 5 ही संख्या आपल्याला दाखवायची आहे. म्हणून आपण एक संख्या रेषा काढलेली आहे आणि त्यावर वर्गमुळात 5 ही संख्या आपल्याला दाखवायची आहे. त्यासाठी आपण इथे बघितलेलं आहे की त्यासाठी आपण संख्या रेषेवर काय केलेलं आहे, तर पी हा बिंदू 2 ही संख्या दाखवते. संख्या रेषा आपण काढलेली आहे आणि पी चा जो संख्या आहे ती कुठली आहे, तर 2 ही संख्या आहे, जी आपण ह्या संख्या रेषेवर पाहू शकतो. मग बिंदू पी मधून रेषा आपल्याला काढायची आहे. एल वर एक लांबी दर्शवणारा बिंदू जो आहे तो आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की एल ही जी लांबी आहे ती आपण इथे काढलेली आहे आणि क्यू असं त्याला नाव दिलेलं आहे. मग ओ क्यू जोडल्यावर ओ पी क्यू हा जो कोन आहे तो आपल्याला हा काटकोन इथे मिळत आहे. मग ओ पी बरोबर 2 आणि पी क्यू बरोबर 1 इथे आपल्याला ते दिसत आहे. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार देखील आपण काय करणार आहोत, त्या सूत्र लिहून त्या किमती आपण टाकणार आहोत. तर ओ क्यू वर्ग बरोबर ओ पी वर्ग अधिक पी क्यू वर्ग. आता त्याची किमती आपण इथे भरणार आहोत. ओ क्यू वर्ग आणि ओ पी वर्गाचे काय आहे, तर 2 कंसामध्ये त्याचा वर्ग अधिक 1चा वर्ग. मग ओ क्यू वर्ग बरोबर किती, 2 दुणे 4 आणि अधिक 1, तर 4 आणि 1 किती, 5. मग ओ क्यू वर्ग बरोबर किती, 5 आणि ओ क्यू बरोबर वर्गमुळात 5. तर बघा आपल्याला ओ आणि क्यूचं काय घ्यायचं आहे, कंपासच्या सहाय्याने अंतर त्याचं तेवढं घ्यायचं आहे. कर्कटकामध्ये आपण तेवढं अंतर घेतलेलं आहे. क्यूवरती आपण काय केलेलं आहे, जे टोक आहे ते ठेवलेलं आहे आणि एक रेषा काढून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जो वर्गमुळात 5 आहे हा जो ही जी संख्या आहे ते आपल्याला इथे संख्या जी आहे ते आपण ह्या संख्या रेषेवर दाखवलेली आहे आणि त्याच्यावरती जो बिंदू आहे तो कुठला आहे, तर ए बिंदू आपण त्यावरती घेतलेला आहे. आता आपण बघणार आहोत सारांश. आता आपण या प्रकरणामध्ये काय काय शिकलो ते देखील आपण पाहणार आहोत. तर पहा मुलांनो, या प्रकरणामध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत, तर या पाठात आपण परिमेय संख्या व अपरिमेय संख्या तसेच संख्या रेषेवर दाखवण्यास काय काय शिकलो, तर परिमेय संख्याचा लहान मोठेपणा व दशांश रूप यांचा देखील आपण यामध्ये अभ्यास केलेला आहे. कसला मुलांनो, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या तसेच ह्या संख्या ज्या आहेत त्या आपण संख्या रेषेवर दाखवलेल्या आहेत. तसेच परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा आणि दशांश रूप यांचा देखील, या घटकांचा देखील आपण जो अभ्यास आहे तो आपल्या या पाठामध्ये केलेला आहे. बघा परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यामध्ये आपण जे काही घटक आपल्याला दाखवलेले आहेत त्या सगळ्या घटकांचा आपण परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या पाठामध्ये आपण अभ्यास केलेला आहे.